ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तयार केलेल्या शिष्टमंडळात कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले असून याबाबत बोलताना खासदार डॉक्टर शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी तयार केलेल्या 7 खासदारांच्या शिष्टमंडळात माझी निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून हा माझ्यासाठी सर्वात मोठा क्षण आहे। ही संधी मोठी आहे, त्याचबरोबर प्लॅटफॉर्म मिळाला आहे की जिथे देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी मला या निमित्ताने मिळणार आहे, असे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्र्यांनी मोठं कौतुक केले आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 7 डेलिगेशन जे आहेत हे विविध देशांमध्ये जाणार आहे। त्याच्यामध्ये माझी देखील निवड माननीय प्रधानमंत्री मोदयांनी केली। मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे, खूप माझ्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, एक मोठं प्लॅटफॉर्म आहे की जिथे सरकारची बाजू असेल, देशाची बाजू आहे ही जगासमोर मांडण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी असेल। एक संधी जी आहे ती आम्हाला मिळणार आहे। पाकिस्तान ज्या प्रकारे टेररिझमला फंड करण्याचं काम गेले इतके वर्ष करत आहे आणि तो टेररिझम फक्त भारतापुरतं मर्यादित नाही, तो बाकी देशांमध्ये पण गेलेला आहे। विविध वेगवेगळ्या वेळेस आपण पाहिलं आहे की अमेरिकेवरती देखील अटॅक झाला आहे, UAE वरती देखील अटॅक झालेला आहे आणि हा जो पाकिस्तान जो टेररिझमला पोचण्याचं काम गेले इतके वर्ष करते त्याचा देखील खरा चेहरा हा जगासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न असेल। पण पाकिस्तान पण फॉलो करते, आता त्यांना करायचं ते करतील। मला वाटतं भारताने जे डेलिगेशन पाठवलेलं आहे आमचा सगळ्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल आणि याच्यामध्ये सर्व पक्षीय लीडर्सला घेतलेला आहे जेणेकरून अशा वेळेस पक्षभेद बाजूला ठेवून फक्त देशासाठी आपण सगळे लोक एक आहोत हा एक संदेश देखील जगाला देण्याचं काम जे आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। कल्याण पश्चिम येथे नव्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्रगत आणि सुविधायुक्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झाले असून यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर तसेच वरिष्ठ RTO अधिकारी उपस्थित होते। नव्या ठिकाणी प्रशस्त जागा, स्वतंत्र कर्मचारी, कक्ष अभ्यास व प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा तसेच लहान मुलांसाठी ट्रॅफिक पार्कची सोय करण्यात आली आहे। RTOच्या एकूण 56 सेवा आहेत। या सेवांसाठी पूर्वी हजारो नागरिक दररोज कार्यालयात येत असत, मात्र मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या फेसलेस सेवा अभियानातील 2 महत्त्वाच्या सेवा पूर्णतः ऑनलाईन करण्यात आल्या असून पहिली सेवा म्हणजे व्यावसायिक वाहनांचे रजिस्ट्रेशन। याआधी सुमारे 7 ते 7.5 लाख वाहनांना RTO कार्यालयात प्रत्यक्ष यावे लागत होते। दुसरी सेवा म्हणजे वाहन कर्जाच्या नोंदी संबंधित प्रक्रिया। याआधी सुमारे 8 ते 9 लाख नागरिकांना वाहनांवरील कर्जाचा बोध किंवा कर्ज समाप्तीसाठी नोंदणी कार्यालयात यावे लागत होते, मात्र आता बँकेसोबत समन्वय साधून ही सेवा देखील ऑनलाईन करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची धावपळ उडाली आहे, तर वाहनधारकांनी तसेच नागरिकांनी आडोशाचा आधार घेऊन अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यामुळे हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, परंतु रस्त्यावरील वाहनांची गती यामुळे कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे।
खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई गोवा महामार्गावर घडली असून या महामार्गावर संरक्षण कठडे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे। मुंबई मीरा रोड येथून देवरुख येथील अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर हा काळाचा घाला पडून दुर्दैवी घटना घडली आहे। 2 पुलांच्या मध्ये असलेल्या भागांमध्ये 150 फूट खाली कार कोसळली अशी बातमी हाती लागली आहे। तुम्ही गाडीत आम्ही इकडनं टाळायला गेलो ना भरण्याला शिल्लक झाली। भारतीय शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्याचा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अलिबागच्या पेजारीत आज करण्यात आले असून या मेळाव्या प्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह मान्यवर व प्रमुख पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। भाई काय सांगाल, आज भव्य असा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक मेळावा आणि आघाड्यांच्या विविध महत्त्वपूर्ण मेळावा रॅली देखील निघालेली आहे, काय सांगाल? शेतकरी कामाच्या पहिल्यांदाच ज्या जन आघाड्या आमच्या आहेत त्या ॲक्टिव्ह करण्याचं काम 50 वर्षांनं पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जन आघाड्या हे मार्क्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने तो गाभा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या आघाड्यांमध्ये 90% तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे, महिलांना पण दिलेल्या आहेत। पहिल्यांदा महिला सरचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते पुढे आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सरचिटणीस केलेले आहेत। एक वेगळं काम राज्याच्या आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानसी म्हात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली, ती रायगडपासून सुरू होते आणि 7 जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी, जनतेसमोर आणण्याची संधी शेका पक्षाने आज दिलेली आहे। मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकटी येईल, नवचैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असताना सुद्धा बहुसंख्य लोक आलेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो खासदारक्या असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो। आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली असं मला वाटतं। रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाबरोबर राष्ट्रवादी असण्याची शक्यता आहे का, कसं बघता? आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत, आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत। महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक संघ आणि भक्कम राहणार आहे। मागील काही दिवसात बंडखोरी झालेली आहे पक्षात, आपल्या कुटुंबात ही बंडखोरी झालेली आहे, याकडे आपण कसं बघताय? मी त्याच्यावर चर्चाच करत नाही, त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे, मी त्याला काही महत्त्व देत नाही। बंडखोरी हे पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे, त्याच्यामध्ये काय फरक नाही, पण मला वाटतं
आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद दिला, हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटतं. भाई, तुम्ही भाषणात बोललात लाडकी बहीण योजनाची फेल ठरली, त्याच्यावर काय बोलतो? लाडकी बहीण ही फेल होणार होती, ती खोटी योजना आहे. आज पण ते खोटं बोलतात. लाडकी बहीणच्या वजह प्रोव्हिजन करत नाही. किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती. ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं. लाडकी बहीण नाही, कर्जमाफी पण केली नाही. कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते पण त्यांनी केलेलं नाही. याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं. भाई, क्या कहेंगे जिस प्रकार आज यहाँ पर भव्य मेला हुआ और जिस प्रकार 3,500 पदाधिकारियों की नियुक्ति हुई, आगे चलकर क्या फायदा होगा चुनाव को? नहीं, हमारी पार्टी एक कैडर पार्टी है. हमारे पार्टी में जो काम करते हैं, जो काम करने वाला कार्यकर्ता है उसका सम्मान होता है आणि उसको कोई अधिकार दे रहा है. पर या ठिकाणी इस टाइम हमने 90% यंग लोगों को पदाधिकारी बनाए हैं जो क्वालिफाइड है, जिसको राजकीय दृष्टया परिपक्व है, उनको हम चुना है. ये चुनने की प्रक्रिया 2 महीने चल रही है. इस क्रम में एक नया जिला चिटनीस आया है जो डिस्ट्रिक्ट में सबसे सर्वोत्तम पद है. उसने एक प्रभावी काम किया है. गेले 3 महीने वो जिला चिटनीस होने के बाद जो दौरा उसने किया है और उसने कमिटी नियुक्त करने का काम जिला चिटनीस सुरेश खैरे यांनी किया है, उसका मेरे को अभिमान लगता है. महायुति के 7 MLA यहाँ पर है और सांसद 2 है. शेतकरी कामगार पक्ष है, वो टक्कर दे पाएगा आगे के चुनाव में? हम भी जब तक जनता साथ है, मेरे निष्ठावंत कार्यकर्ते जो मेरे साथ है, तो मैं घबरता नहीं किसी को. रहता है नहीं जाता है, ऐसा होता नहीं है. हम इस डिस्ट्रिक्ट में अंतुले साहब एक बड़े नेतृत्व करने वाले, गोरगरीब का काम करने वाले नेता थे, एक्स मिनिस्टर थे और मुस्लिम समाज का उनको एक मुखी पाठिंबा था. उनको भी हमने 2 बार गिराया था. हमको लगता है पर वो दिलदार आदमी थे. ये इस बेजारी में वो गिरने के बाद भी सुबह चाय पीने को हमारे पिताजी के पास आते थे कि मैं गिर गया, तुम्हारे लोगों ने. ये जो है वो नीतिमत्ता और वो जो राजकारण में पहले बार पॉलिटिक्स में थी वो रही नहीं. कौन किसी के आते हैं क्या बोलते हैं मेरे को मालूम नहीं है. तो इसमें ये जो बात है वो करता नहीं, मेरे को समझता नहीं. काय सांगाल, आज विविध आखाड्यांचा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला. 3,500 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. पहिल्यांदाच अशा पद्धतीची भव्य नियुक्ती आहे. काय सांगाल, भविष्यात शेतकरी कामगार पक्ष मजबूतीसाठी कशी रणनीती असणार? शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे, सर्वसामान्यांचा आहे आणि हा विचार घेऊन आम्ही जे आधुनिक पद्धतीचं राजकारण आहे त्या पद्धतीने आम्ही चाललो आहे आणि त्याच्यात पदनियुक्ती एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. खालती बूथ लेवलपर्यंत आम्ही पदं दिली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही पदं दिली आहेत. जसं कला सेल केली आहे, क्रीडा सेल केली आहे, मग आरोग्य सेल केली आहे, जेणेकरून हा जो सर्वसामान्यांचा विचार आहे, जो सर्वसामान्यांसाठी आहे, तो हे पदाधिकारी घेऊन जातील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा प्रचंड असा फायदा होईल आणि लोकांचं, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल. यातनं लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. सरकारची आमची टीम ही तीच आहे. त्याचबरोबर आमचे डबल इंजिनचे सरकारही तेच आहे. त्याचसोबत आमच्या सरकारमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत नाहीत, अशी हमी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेत PPP तत्वावर 10 वर्षांकरिता सुमित एल्को कंपनीला कचरा वाहतूक संकलन आणि शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम देण्यात आले. नाही बोलत ते.
आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत केलं जातं. मागे जरा मागे घेतो पण प्लीज थोडा मागे घेतो. राज मागे ना थोडं तुमच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ संपूर्ण देशात तिरंगा यात्रा काढली जात असून बोरिवली विधानसभा आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथे देखील तिरंगा रॅली काढण्यात आली होती. त्यात शेकडो लोक तिरंगा ध्वज घेऊन होते. माजी सैन्याच्या कर्मचाऱ्यांनीही या यात्रेला हजेरी लावली होती. काय सांगाल, आज तिरंगा यात्रा काढण्यात आलेल्या तसेच पोलीस अधिकारी त्यांना आणि आर्मीचे जवानांना देखील सत्कार करण्यात आला, काय सांगाल? बेलगाम इथे जो आमच्या 27 माता भगिनींचं सिंदूर पुसणं आणि आतंकवादी हल्ले जे होत होते त्याला आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी गोळीचा दवा तोफेने दिला आणि त्या ह्याच्यामध्ये जल, थल आणि वायू ह्या तिन्ही नौसेनांनी ज्या कामगिरीमुळे आतंकवाद्याचा जिकडे ट्रेनिंग सेंटर होत होतं अशा पाकिस्तानच्या सर्व छावण्या ह्या उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि आज ज्याप्रमाणे आमच्या माजी सैनिकांनी व्यथा सांगितली, आमच्या पोलिसांनी व्यथा सांगितली की कशा पद्धतीने आतंकवादी आपल्यावर ते हमले करतायत आणि त्याला जबाब भारतीय सेना कशी देते, आणि भारतीय सेनेच्या सन्मानासाठी आणि देशप्रेमासाठी आज आम्ही ही तिरंगा यात्रा आणि ऑपरेशन सिंदूर ह्यासाठी सर्व लोक आज देशभक्तीसाठी रस्त्यावर आले. हे करत असताना आमचे जवान जे माझ्या विधानसभेमध्ये राहतात, निवृत्त आहेत, ह्यांचा सन्मान सुद्धा आम्ही आज केलेला आहे. त्याचबरोबर आज आम्ही आपल्या ज्या 2 शेरणी म्हणजे सोफिया कुरेशी आणि आमची ही विंग कमांडर योमिका सिंग ह्या दोघी, त्याचबरोबर भारत माता, आणि उत्स्फूर्त रीतीने लोकांनी तिरंगा यात्रा यशस्वी केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ह्या प्रांगणामध्ये त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही ह्या सर्वांचं इथे सन्मानित केलंय. सर्व देशप्रेमी राष्ट्रप्रेमींचं मी इथे धन्यवाद व्यक्त करते. आणि ह्याचप्रमाणे सर्व समाज एक होऊन आम्ही हिंदुस्थानी आहेत ही एकता ही आज आपल्या इकडे दहिसरमध्ये दाखवून दिलेली आहे. आणि त्यासाठी भारताच्या सीमेवर लढणाऱ्या माझ्या सर्व जवानांना, मग ते वायुदलातील असतील, जलदलातील असतील की थळदलातील, ह्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद. भरपूर आहे. हे कसं होतं, कधी कधी तो पटकन तो क्लिक येत नाही. सगळं रेडी आहे. एक 15-20 मिनिटं थांबा, अजून यायचे आहेत लोक पाहिजे. आताच भरपूर आहे, माझं बाकी आहे. मी सोफिया कुरेशी बनली आहे आणि सोफिया कुरेशी ऑपरेशन सिंदूर मिशनसाठी कमांडो होती, कैप्टन सोफिया कुरेशी. मैं कर्नल सोफिया कुरेशी, भारतीय स्थल सेना से. ऑपरेशन सिंदूर एक मिशन नहीं था, वो भारत की शान थी. हमने बताया
कि जो आंखें भारत की तरफ उठेंगी उसे हम झुकाने नहीं मिटाने आए हैं। सेना का हर जवान भारत माँ की सिंदूर को रक्षा करने के लिए अपना जीवन समर्पित करने के लिए तैयार है और मैं उसी वर्दी की शपथ लेके कहती हूँ, मैं देश के लिए जीती हूँ और देश के लिए मरती हूँ। जय जवान, जय हिंदुस्तान। बहुत अच्छा फील कर रही हूँ बिकॉज ऑफ ऐसा कैरेक्टर फील करने के लिए बहुत प्राउड फील कर रही हूँ। थैंक यू। नमस्कार, मैं हूँ विंग कमांडर व्योमिका सिंह, भारतीय वायुसेना की एक अधिकारी। हम आकाश में उड़ते हैं लेकिन हमारा दिल हमेशा भारत माता की सेवा में होता है। ऑपरेशन सिंदूर हमारी ताकत, हमारी तकनीक और हमारे साहस की पहचान है। हमने सिर्फ दुश्मनों को हराया नहीं बल्कि ये भी दिखाया कि भारत अब चुप नहीं बैठता। हमारी सीमाएं सुरक्षित है क्योंकि हम हर समय तैयार है। जय हिंद, वायुसेना को सलाम। मुझे ऐसे लगा है कि मैं खुद ही एयर विंग कमांडर हूँ। बहुत ही प्राउड फील हो रहा है। अमरावती ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात आज सकाळी नांदगाव पेठ येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत देशभक्तीपर नाऱ्यांनी वातावरण दुमदुमून गेले होते। या प्रसंगी अनेक माजी सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। त्यांच्या देशसेवेचे कौतुक करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले। या राहिलेल्या अनेक मान्यवर जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार आदी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणांनी परिसर देशभक्तीच्या भावनेने भरून गेला होता। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। तिरंगा रॅलीचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण देशभर करण्यात आलेलं आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यानंतर धडा शिकवला, अतिशय पाकिस्तान नेस्तनाबूत होण्याच्या परिस्थितीमध्ये आलं होतं। नंतर सीजफायर झालं, हा सगळा इतिहास झाला, परंतु पूर्ण देश सैनिकाच्या मागे उभा आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मागे उभा आहे हे दर्शवण्यासाठी आणि समस्त भारतीय जनता पक्षच नव्हे तर सर्व देशातले पक्ष आणि सर्व जातीपाती धर्म एक संघ भारतीय सेनेच्या मागे उभा आहे हे दर्शवण्यासाठी आज हा तिरंगा मार्च या ठिकाणी काढण्यात आला आणि अतिशय चांगला प्रतिसाद या तिरंगा मार्चला आदरणीय नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाला। यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाकिस्तानला जे सांगायचं आहे ते तर आपल्या सेनेनं सांगितलेलंच आहे। आपल्या सेनेच्या ज्या काही प्रेस झाल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की यानंतरचा जर असा प्रकारचा हल्ला किंवा अशा प्रकारची हिंमत त्यांनी केली तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं आणि उत्तर देण्याचं काम सेना करेल। आजच्या या रॅलीचं औचित्य संपूर्ण भारतात ह्या ज्या रॅली निघत आहेत त्यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की संपूर्ण भारतातली जनता ही सेनेच्या आणि देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी एकजीवपणे एकत्रितपणे उभी आहे आणि त्यांच्यासाठी जे जे करायचं गरज असेल, जे करण्याची आवश्यकता असेल ते सर्व करण्याची तयारी या भारतीय जनतेची आहे। याकरताच त्यांना पाठिंबा देण्याकरता, या सेनेला व देशाच्या पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवण्याकरता ह्या तिरंगा रॅल्यांचं आयोजन संपूर्ण देशामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना,
माजी सैनिक अशा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्यांच्या वतीनं आयोजित केल्या जात आहे। आज अमरावती जिल्हा ग्रामीण मधून ही तिरंगा रॅली होती। 140 कोटी भारतीय ही सेनेच्या पाठीशी आहे आणि भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या पाठी आहे। याचं एक खंबीर उदाहरण होतं की 28 भगिनींचं कुंकू पुसणारं पुलगामाचं ते कृत्य या भारतासाठी फारच वाईट होतं आणि भारताच्या सैनिकांनी जे शूरता दाखवली आणि पाकिस्तानला काही तासातच निस्तनाबूत करून दाखवलं की बेटा पाकिस्तान भूल न जाना बाप आहे तेरा हिंदुस्तान, की हिंदुस्तान बाप म्हणजे बापच आहे आणि पाकिस्ताननी परत असे डोळे भारताकडे पाहायचे कधी प्रयत्नही करू नये। भारत सर्व दृष्ट्या सक्षम आहे आणि भारत एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे। म्हणून या भारतवासियांच्या वतीने पाकिस्तानला सुद्धा एक इशारा आहे की याच्या पुढे असे कृत्य करायचा कधीही विचार करू नका। सर्व भारतवासी एकत्रित आहे, संघटित आहे आणि देशाच्या पंतप्रधानांसोबत देशाच्या सेनेसोबत खंबीरपणे उभे आहे। भारत माता की जय, भारत माता की जय। मालेगाव तालुक्यातील नेत येथील शिवारात वीज पडून शरद तुकाराम गेडाम यांच्या 20 बकऱ्या मृत पावल्या आहेत। तसेच शरद तुकाराम गेडाम राहणार नेत वय वर्ष 56 हे स्वतः किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत। सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याची बातमी हाती लागली आहे। अवैध रेती वाहतुकी प्रकरणी जप्तीत असलेल्या यवतमाळच्या आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात उभ्या टिप्परला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली दिसून आली। दरम्यान तहसीलमधील शिपाई आणि काही युवकांनी तहसील कार्यालयातील अग्निशमन सिलेंडरने तात्पुरती आग नियंत्रणात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे। काही वेळातच घटनास्थळी पालिकेची अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण आग नियंत्रणात आणली आहे। फरदीन 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 पूरा एयर पकड़े वाला है। फरदीन आदिवासी विभागांनी विद्यार्थी केंद्रबिंदू समजून भूमिका निर्माण केली असून आदिवासी समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्यासाठी त्यांना सक्षम करण्याकरिता चांगली योजना भविष्यात आदिवासी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे। 11 जात पडताळणी समिती असून जात वैधता समितीच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे। आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे ही माहिती दिल्यानंतर त्यातील वास्तविकता शोधणारे असून कदाचित ते आदिवासी असल्यास निश्चितपणे त्यांना जात प्रमाणपत्र मिळेल। 23 मे 2022 चा कायदा अस्तित्वात आला असून त्या कायद्याच्या अधीन राहून जातीचे प्रमाणपत्र देणे आणि वैधता प्रमाणपत्र देणे या कायद्यात राहून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल। शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या अंतर्गत असलेले जे लाभार्थी आहे ज्यांनी घरकुल बांधले आहे त्यांना 100% निधी वितरित झालेला आहे। काही जर राहिले असेल तर या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही निधी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे ही माहिती देतो की वास्तविकता शोधेल, कदाचित ते आदिवासी असेल तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळेल। कारण 23 मे 2002 चा कायदा जो अस्तित्वात आला 23 मे 2002 चा जो कायदा अस्तित्वात आला त्या कायद्याच्या अधीन राहून जातीचं प्रमाणपत्र देणे आणि जातीच्या प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करणे या कायद्याच्या अधीन जे असेल त्यांना जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळेल। आणि त्यासाठी आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये एकूण 11 जात पडताळणी समिती आहे। तर जात वैधता प्रमाण समितीच्या माध्यमातून ती कारवाई सुरू आहे। आदिवासी विभागानं विद्यार्थी केंद्रबिंदू समजून भूमिका निर्माण केलेली आहे, तसा कृती आराखडा तयार केलेला आहे। आणि दुसरं आदिवासी समाजाच्या महिला त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी
रोजगार आणि स्वरोजगार मिळण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी अतिशय चांगली योजना भविष्यात आदिवासी विभागाच्या माध्यमातून राबवणार आहे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून दिवटे हे आमच्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. तसेच पोलीस अधीक्षकांनी देखील स्टेटमेंट दिली असून या प्रकरणात जातीपातीचे कारण नाही. आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस नक्की करतील असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून त्यांच्या वडिलांशी देखील संवाद साधला आहे. शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात 15 ते 20 जणांनी मारहाण केली असून यात तो अत्यंत जखमी झाल्याची बातमी हाती आली आहे. त्यामुळे अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चष्मा प्लीज. आम्हाला फुटेज येत नाही. बाजूला सरका ना. फुटेज येत नाही. तुम्ही डोकं मध्ये घालू नका प्लीज. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. परळीमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले व महाअभिषेक केला. या ठिकाणच्या कामाचा आढावा अजित पवार घेणार असून या 2 तालुक्यांचा दौरा झाल्यानंतर अजित पवार बीडकडे येतील. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार स्वतः घेणार आहेत. आता इथं पण राहायचं असं जर काम केलेलं असेल आम्ही 300 कोटी रुपये देतो. तू माझ्याकडं जरा ये, तुला काम दाखवतो.
परिवाराचं नावाचं उच्चारण करा. सहकुटुंब सहपरिवार ज्योतिर्लिंग देवता प्रीत्यर्थ सकल कुटुंबस्य आरोग्य प्रीत्यर्थ तथाच राजिक श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवता निमित्तेन सोमवार प्रीत्यर्थ पूजनमः करिष्ये. तत्सत्शिवानंद सद्कृष्णार्पणमस्तु. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.